अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मत आज प्रत्येकजण व्यक्त करतोय। आज वर्तमानपत्र जेव्हा सगळ्यांनीच उघडली तेव्हा वर्तमानपत्राचे मथळे हे अर्थातच दादांना श्रद्धांजली देणारे होते आणि भाजपनं सुद्धा प्रत्येक वर्तमानपत्रात जाहिराती देत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। परंतु ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी रोजच्या प्रमाणे आजही या जाहिरातींमध्ये राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला। दादांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्यानं काय होणार, त्यापेक्षा मोदी आणि फडणवीसांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल या आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केलं आणि यामुळे राऊतांना आता ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतोय। त्यामुळे राऊत तुम्ही आज तरी राजकारण या बातमीत शोधायला नको होतं अशी भावना सोशल मीडियातनं व्यक्त केली जाते। संजय राऊतांचे ट्विट काय तर ते असं म्हणतात की भाजपनं कमाल केली, दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार। अजितदादांवरती भाजप म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। पण त्यांच्या ट्विटवरती त्यांच्या भूमिकेवरती अनेकांनी आसूड ओढले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।